चाय लेके ही आ दाढ़ी खाने से अच्छा चाय लेके राष्ट्रदेवो भव श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमो त्या साष्टांगी दैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभुदान करण्या कृपा कीर्तनिया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय उपजोनी बुढती बेटा जी ओ बेटा जी
मेरा गाँव है। तुका म्हणे वाळवंट वाळवंट, तुका म्हणे वाळवंट परमेनीचा उत्तम, परमेनीचा उत्तम, वैकुंठी तोयसे नाही, नाही, वैकुंठी तोयसे नाही, कमळ काही काल्याचे, कमळ काही काल्याचे, उपजून पुढती येऊ, उपजून पुढती येऊ, उपजून पुढती येऊ, माझा हरी तिथे गेला, काला कुणी कुणी केला, माझा हरी तिथे गेला. असा हा काला भगवंतांनी यमुनेच्या तीरावर केला होता. आता भगवंतांनी यमुनेच्या तीरावर केला 5000 वर्षांच्या पूर्वी. तर तुम्ही म्हणाल हा काला म्हणजे काय? सगळ्यांनी एकत्र यायचं, आपल्या आपल्या घरचे आजकालच्या भाषेत टिफिन आणायचे. आमच्या सगळ्या काकू लोक, आता इथे फार कमी उपस्थिती आहे, पण आपल्याला माहिती आहे की सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या की आपल्याकडे आजकाल डबा पार्टी होते. तुम्ही म्हणाल काला म्हणजे काय? सगळ्यांनी एकत्र यायचं आणि जेवायचं, एवढंच ना? पण नव्हे. काला म्हणजे कुठलं तरी एखाद्या जंगलात जायचं किंवा अजून कुठेतरी मैत्रिणींनी बगीचात एकत्र यायचं, आपले आपले डबे घ्यायचे आणि सोबत सगळ्यांनी जेवायचं. हा म्हणजे काला का? नाही. भगवान श्रीकृष्णांनी जो काला केला यमुनेच्या तीरावर, ते काही वनभोजन नाही किंवा कुठली तरी एखादी पिकनिक नाही बरं का. त्या काल्याच्या मागे किती मोठा पतितार्थ, समरसता, एवढा मोठा अर्थ त्या काला या शब्दाच्या मागे दडलेला आहे बरं का. असा काला त्यांनी यमुनेच्या तीरावर केला आणि तोच काला 750 वर्षांच्या पूर्वी आमच्या चंद्रभागेच्या वाळवंटात, धन्य धन्य ती चंद्रभागा, तो विठ्ठल नामाचा धागा, धन्य धन्य ती चंद्रभागा, तो विठ्ठल नामाचा धागा, वारकरी संतांचा मेळा, माझा हरी तिथे गेला, माझा हरी तिथे गेला, काला कुणी कुणी केला, माझा हरी तिथे गेला. अशा या चंद्रभागेच्या वाळवंटात सगळ्यात पहिल्यांदा जर काला कुणी केला असेल तर तो आमच्या माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी केला आहे. आता हा काला म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्या की काला म्हणजे फक्त आपण पोहे हे ते सगळं एकत्र करून खातो तो नाही बरं का. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे काला या हे फक्त 2 शब्द आहेत, पण त्याच्या मागे इतका मोठा अर्थ दडलाय, सगळ्यांना एकत्र आणणं आणि सगळ्या भागवत धर्माला, सगळ्या वारकऱ्यांना एकत्र आणणारे आमचे ज्ञानोबा, आमची ज्ञानेश्वर माऊली, जिनं 750 वर्षांपूर्वी वाळवंटात, त्या चंद्रभागेच्या वाळवंटात काला केला. आणि या काल्याला कोण कोण नाही आलं हो? आमचे चोखोबा आले, त्यानंतर नामदेव महाराज आले, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा,
अंतरही खूप जास्त आहे, मागच्या खुर्च्या तर रिकाम्याच आहे. तर मंडळी असं हा काला या सगळ्या संतांनी त्या चंद्रभागेच्या तीरावर केलाय बरं का. आणि आमचे सगळे वारकरी तर असं आहे की ती पंढरपूरची वारी म्हणजे सुद्धा एक कालाच आहे, ज्या ठिकाणी आपले सगळे भेद विसरून सगळे एकमेकांच्या पाया लागतात हो, म्हणजे सुद्धा तो कालाच नाही का. आणि असं सगळं सुंदर वातावरण असताना 350 वर्षांच्या पूर्वी सगळ्या अराजक आपल्या या देशात, आपल्या या महाराष्ट्रात माजलेलं होतं. आणि तेव्हा जो काला केला तो आमच्या समर्थ रामदास स्वामी महाराजांनी काय केलं हो. फक्त भारतात नव्हे, संपूर्ण जगभरात 1100 मठांची स्थापना केली आहे. देवदेशन धर्मासाठी समर्थे बांधिल्या गाठी, देवदेशन धर्मासाठी समर्थे बांधिल्या गाठी, घडविले आपुल्या शिवबाला. माझा हरी तिथे गेला, माझा हरी तिथे गेला, काला कुळी कुळी गेला, माझा हरी तिथे गेला, काला कुळी कुळी गेला, माझा हरी तिथे गेला. आणि असं सगळं विचित्र वातावरण होतं. मोगलांच्या गुलामगिरीत आपण सगळेजण होतो आणि त्यांनी इतका उच्छाद मांडलेला होता की जे सगळे लोक या भागवत धर्माच्या एका भगव्या ध्वजाच्या पताकेखाली एकत्र आले होते ना, त्या सगळ्यांना त्यांच्यावर अत्याचार होत असताना समर्थ रामदास स्वामी महाराजांनी अशी काही एक ज्योत प्रज्वलित केली आहे हो. प्रबल यवन झाले होते वंद्या महाराष्ट्रात, प्रबल यवन झाले होते वंद्या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धैर्य तुटले होते परसेवेच्या पंगात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, ती समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. असं सगळं वातावरण असताना जय जय रघुवीर समर्थ एवढा एक मंत्र त्यांनी सगळ्यांना दिला. आणि त्या मंत्राच्या खाली कितीतरी लोक एकत्र आले. आणि नुसते एकत्र आले नाही तर महाराष्ट्र लक्ष्मी असलेल्या आमच्या जिजाऊ माँसाहेब यांच्या तालमीत एक ज्योत हळूहळू हळूहळू प्रकाशमान होत चालली. आणि ती ज्योत म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांनी तर काय काम केलंय हो, काय कार्य केलंय. त्यांनी केलेला काला हा खऱ्या अर्थानं काला आहे. आज आम्ही या एवढा मोठा उत्सव साजरा करतो आहोत, हिंदू म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत. याला कारण ही सगळी मोठी माणसं आहेत. आमचे रामदास स्वामी महाराज आहेत, आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी. ते स्वतःला चक्रवर्ती सम्राट दही भात दही भात बाजूनी पुढे येऊ बाजूनी पुढे एकम
कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 क्षण भजन करूया. सगळ्यांनी ताठ बसा आणि छान टाळ्या वाजवा. म्हणजे मला इथपर्यंत तरी टाळ्यांचा जेवढे लोक आहेत त्यांचा आवाज आला पाहिजे. आणि मी सांगते, माझ्या मागून सगळ्यांनी म्हणायचं, राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे. राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम. म्हणा राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम. राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम. 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 बोला पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कुलवंश दीपकार धरुनी श्री वसुदेव निघाले नंद घरी. कुलवंश दीपकार धरुनी श्री वसुदेव निघाले नंद घरी. कुलवंश दीपकार धरुनी श्री. श्रावणवद्याष्टमीला श्रावणवद्याष्टमीला
देवकीच्या उदरी कारागृहात असं म्हणून ती लुप्त झालीये. एवढं ऐकल्यानंतर कंस असा काही घाबरला, महालाचे सगळे दरवाजे घट्ट लावून घेतलेत आणि दात ओठ खाऊन मुठी आवळून तो त्या महालात बसलेला आहे मंडळी. आणि इकडे नंद पाटलांच्या घरी तर त्या सुंदर बाळाचं आगमन झालंय. आणि काय म्हणून आनंद झालाय हो, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला, रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग कान्हा आला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ मतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ गालात पैंजण थरथरले. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ मतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ गालात पैंजण थरथरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की. सगळीकडे गोकुळात आनंदी आनंद झालाय मंडळी. आणि सगळ्यांच्या चित्तांना मोहून टाकणारा, सगळ्यांच्या चित्तांचं कर्षण करणारा, मेरा वाला वीडियो नहीं म्हणून डाला. यशोदेनं त्याचं नाव ठेवलं कृष्ण. सगळ्या सख्यांना सोबत घेतलंय आणि त्या सुंदरशा साजिऱ्या गोजिऱ्या सावळ्या सुंदर गोपाळ कृष्णाला पाण्यात घातलं. गाई गाई आई गाई, गाई कर जोरे, वनराई निजल्या थोडी गाई, बाळा जोरे, वनराई निजल्या थोडी गाता. दुडू 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 धावायला तर लागलाय, पण येता जाता त्यांनी आपल्या लीला दाखवायला सुरुवात केली आहे बरं का. त्या छोट्याशा गोपाळ कृष्णानं सगळ्या मित्रांना गोळा करायचं, त्याचे मित्र त्याच्याकडे यायचे. त्याचे मित्र तरी कोण बरं, वाकड्या हेकड्या दोडक्या बारक्या असे सगळे आमच्या गोपाळ कृष्णाचे मित्र. त्याच्यात सगळ्यात चांगलं जर कोण असेल तर आमचा गोपाळ कृष्ण बरं का. एक दिवस सगळे मित्र त्याच्या घरी आले आणि त्यांनी बघितल्यानंतर, अरे हे सगळे असे, तुम्ही कोणाची मुलं आहे म्हणले. आम्ही गवळ्यांची मुलं आहे. अरे बापरे, गवळ्यांची मुलं, आणि ह्या अशी बारकी की 1 किलोमीटर अंतरावरून सुद्धा त्यांच्या बरगड्यांची हाडं मोजता येतील इतकी बारकी ती पोरं होती. असे कसे रे म्हणे तुम्ही, गवळ्याची मुलं असून तुमच्या घरी एवढं मोठं दही दूध ताक लोणी तूप एवढं सगळं होत असताना सुद्धा तुम्ही अशी बारीक कशी काय. पोरं म्हणाली, काय सांगू म्हणे कृष्णा, अरे आम्हाला आमच्या घरी काहीच मिळत नाही. हे सगळं तर त्या मथुरेच्या बाजारात जातं आणि आम्ही ते जर पाठवलं नाही ना तर कंस आमच्यावर अत्याचार करतो म्हणून. अरे आम्ही कितीही घरी धिंगाणा घालता
तुम्हाला गोरस खायला आवडेल का म्हणे. अरे का नाही आवडणार म्हणे. आपण एक काम करू म्हणले, तुम्हाला गोरस खायचं आहे ना, चला काय करायचं म्हणले. गोपाळकृष्ण सांग तू काय करायचं. म्हणाले चोरी करायची. अरे बापरे, चोरी असं म्हटल्यानंतर तर सगळे मित्र एकदम डोक्यावरच हात मारला हो त्यांनी. कारण ते म्हणाले अरे बापरे म्हणे, आजपर्यंत आमच्या गावात चोरी हा शब्दही आम्ही ऐकला नाहीये, करणं तर फारच दूरची गोष्ट. आता काय करायचं म्हणले. चोरी केल्याशिवाय काही गत्यंतर नाही म्हणे. ठीक आहे, काय हरकत नाही, चोरी करू. आणि एक दिवस या सगळ्या चोरांचं एक मंडळ स्थापन झालं बरं का. या सगळ्या बाल गोपाल चोरांचं मंडळ स्थापन झालंय गोपालकृष्णाच्या मित्रांचं. आणि त्याने ठरवलं की आज उद्घाटनाची चोरी करायची. आणि ती कुठे करायची. त्या दक्षिणेला असलेल्या त्या सुंदर एका गवळणीच्या घरी, गवळणीच्या घरी करायची म्हणले चोरी. त्या दक्षिण दिशेला एक सुंदर 4 मजली पिवळ्या रंगाची इमारत असलेली, महाल असलेली ती गवळण तिथे राहते. तिच्या घरी जाऊन आपण चोरी करायची ठरलं. आणि ही सगळी गोपाल मंडळी त्या ठिकाणी चोरीला गेली. पण म्हणे ह्याच गवळणीकडे का बरं चोरी करायची आहे. अरे त्याचं एक मोठं कारण आहे म्हणे. याच गवळणीकडे का बरं करायची. तुम्हाला सांगतो म्हणे मित्रांनो, अरे ही गवळण रोज माझ्या घरी येते. माझ्या आईला सांगते की माझं चातुर्मासाचं 4 महिन्याचं व्रत आहे. काय व्रत आहे तर मी तुमच्या गोपाळकृष्णाला माझ्या घरी घेऊन जाईन आणि त्याला माझ्या घरी लोणी खाऊ घालीन. लोणी साखर म्हणून ती मला रोज घेऊन जाते म्हणे. आणि नुसतं लोणी साखर खायला घेऊन जाते, पण तिच्या मागचं कारण तर वेगळंच आहे म्हणले. म्हणे काय कारण आहे. अरे बाबा म्हणे ती मला घेऊन जाते तेही पहाटे येते, जेव्हा झुंजू व्हायचंच असतं तेव्हाच येते. मी अर्धा झोपेत असतो, ती मला अशी झोपेतून उचलते. कधी कधी असं फरफटत नेते, कधी कधी म्हणते की अरे बाबा तू इतका जड झालाय म्हणून अर्ध्या रस्त्यात नेऊन दणकन आपटून देते आणि पायी 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 फरफटत घरी घेऊन जाते म्हणे. मी आपला कसा बसा झोपेत तिच्या घरी जातो, त्या पाटावर बसतो, ते लोणी साखर खातो. बरं एवढं खाल्ल्यानंतर ती मला सोडते का म्हणे. नाही, ती म्हणते म्हणे तुझं देईन 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 मधुरता का कन्हैया, तुझं देईन 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 मधुरता का कन्हैया, तू नाच गळ्या नाच सख्या कृष्ण कन्हैया, हे श्याम कन्हैया, तुझं देईन 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 मधुरता का कन्हैया, तुझं देईन 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 मधुरता का कन्हैया, हे नाच गळ्या कृष्ण सखा श्याम कन्हैया, हे श्याम कन्हैया. आणि तुला ती काय करते तर ती मला घरी घेऊन जाते आणि म्हणते की गोपाळकृष्णा, मी त्या रवीनी जसं ताक घुसळते की नाही तसं तुला नाचवीन मी माझ्या घरी जाऊन. आणि ते नाचल्यावर तुझ्या त्या पायात असलेल्या सुंदर पैंजणांचा जो छुन 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 आवाज येतो की नाही, तो आवाज ऐकण्यासाठी ते स्वर्गातले देव सुद्धा वैकुंठात येतात रे. मग जे मी लोणी काढते ना, ते लोणी नाही का भरभर 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 वर येणार, म्हणून मी तुला माझ्या घरी नेते. आणि मंडळी अशा सगळ्या बाल गोपालांना घेऊन या गोकुळात आमच्या कृष्णानं चोऱ्या सुरू केल्या. बरं ह्या चोऱ्या सुरू करण्यामागचं कारण काय तर की
अशी बारीक सुरीक मंडळी होती आणि या गोपालकृष्णाला तर सगळ्या अत्याचार करणाऱ्या अन्याय करणाऱ्या सगळ्यांना धडा शिकवायचा होता म्हणून हे सगळ्या बारक्या चुरक्या लोकांचं संघटन आमच्या गोपाळकृष्णानं तयार केलेलं आहे बरं का. आणि या सगळ्यांना घेऊन रोज वेगवेगळ्या घरी जायचं. कधी याच्या घरी लोणी चोर, कधी त्याच्या घरी तूप खा, कधी त्याच्या घरी जाऊन दही खाऊन टाक, कधी शिंकच फोड, असे सगळे कामं आमचा हा गोपाळकृष्ण त्याच्या सवंगड्यांना घेऊन करायला लागलेला आहे. आणि हे सगळं एक एक सगळे गाऱ्हाणे आता त्या यशोदेच्या कानावर पडायला लागले. कारण या सगळ्या गवळणी येऊन या आमच्या गोपालकृष्णाची तक्रार करायला लागलेल्या आहेत. हो, ऐक तुला सांगितलं कोणी, ऐक तुला सांगितलं कोणी, मी खाल्लंय शिंक्यातलं लोणी. ऐक तुला सांगितलं कोणी, मी खाल्लंय शिंक्यातलं लोणी. जेव्हा या सगळ्या गवळणी तक्रार करायला लागल्या तेव्हा आमचे गोपालकृष्ण काय म्हणतात हे बघा. हो, आणि एक दिवस तर असं झालं की स्वतःच्याच घरी चोरी केली आहे गोपालकृष्णांनी आणि यशोदेनं तर त्यांना रंगे हात नाही रंगे मुंह पकडलेला आहे. कारण की सगळ्या तोंडाला ते लोणी लडबडलेलं आहे. मी खाल्लंय शिंक्यातलं लोणी, ऐक भल्या पहाटे मी उठतो, ऐक भल्या पहाटे मी उठतो, शिदोरी घेऊन मनी पळतो. दिवसभर तिथे करुणी कष्ट ते, दिवसभर तिथे करुणी कष्ट ते, येतो थेट संध्याकाळी घरी. मी खाल्लंय शिंक्यातलं लोणी, ऐक तुला सांगितलं कोणी, मी खाल्लंय शिंक्यातलं लोणी. एक एक कारण देतो आईला की मी लोणी कसं खाल्लं नाहीये. पुढे बघा हा गोपालकृष्ण काय सांगतोय आईला. ऐक माझे छोटे छोटे हात, ऐक माझे छोटे छोटे हात, लोण्याच्या जवळही नाही जात. ऐक माझे छोटे 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 हात, लोण्याच्या जवळही नाही जात. फेकली जरी काडी घेतली जरी उडी, फेकली जरी काडी घेतली जरी उडी, तरीही ना पोहोचत त्याच वेळी. मी खाल्लंय शिंक्यातलं लोणी, ऐक तुला सांगितलं कोणी, मी खाल्लंय शिंक्यातलं लोणी. ऐक तुला सांगतो मी खरं, ऐक तुला सांगतो मी खरं, या गवळणी जळती माझ्यावर. ऐक तुला सांगतो मी खरं, या गवळणी जळती माझ्यावर. त्यांना तू सोड, त्यांना तू सोड, इकडे बघ थोडं, त्यांना तू सोड, इकडे बघ थोडं. तुझा ग बाळ हा बहुगुणी, न खाल्लं शिंक्यातलं लोणी. ऐक तुला सांगितलं कोणी, मी खाल्लंय शिंक्यातलं लोणी. किती कारणं देतो बघा की मी शिंक्यातलं लोणी खाल्लेलं नाही. आता पुढे काय म्हणतो. आई तू माझं ऐकत नाहीस का. एवढे कारण दिल्यावर सुद्धा आई ऐकायला तयार नाही. आता आईला असं नाही ऐकत का मग इमोशनली ब्लॅकमेल करूया. आई तू माझं ऐकत नाहीस का, राग करशी माझा इतका. आई तू माझं ऐकत नाहीस का, राग करशी माझा इतका. तुझ्या मनी चोर, तुझ्या मनी चोर, मी परके पोर. कारण यशोदेच्या घरी वाढत होता ना. तुझ्या मनी चोर, मी परके पोर, तुझ्या मनी चोर, मी परके पोर. आले
तीरावर जायचं हे सगळी बालगोपाळ मंडळी रोजच यमुनेच्या तीरावर जायची. कारण गोकुळात अशी पद्धत होती की मूल जन्माला आलं आणि ते मोठं व्हायला लागलं की जी सगळ्यात लहान मुलं आहेत ती वासरं घेऊन जायची. त्यानंतर थोडी मोठी आहे ती गाई चरायला घेऊन जायची. ही त्यांच्या गावातली पद्धतच होती. पण दुपारी परत यायची ही सगळी मंडळी चोऱ्या करायला. आता आईने आदेशच काढला की एकदा सूर्योदयाला गेले की एकदम सूर्यास्त झाल्यानंतरच परत यायचं. आणि मंडळी बघा, आमच्या या गोपाल कृष्णाला आमच्या यशोदेनं सुंदर तयार केलंय. पहाट झाली आहे. चल उठ रे मुकुंदा, पहाट झाली, पहाट झाली, बाहेर सादण्याला हलकेच सगळी गोपाळ मंडळी सुद्धा त्याला हाक मारायला आली आहे. आणि आमच्या यशोदेनं सुद्धा या गोपाल कृष्णाला उठवलंय. त्याला सुंदर पितांबर नेसून दिलं. भरजरी अंबरखा त्याच्या अंगात घातलाय. कमरेला सुंदरसा असा शेला गुंडाळलाय. त्या शेल्यामध्ये सुंदरशी बासरी सुद्धा करून दिली आहे हो त्या उंचात शेल्याच्या. आणि इकडे डोक्यावर सुंदरसा मुकुट घातलेला, त्याच्यात मोरपीस खोवलेले. आणि असे हे भगवान गोपाल कृष्ण आपल्या सगळ्या मित्रांच्या बरोबर त्या यमुनेच्या तीरावर गेले. आणि जाताना आमच्या यशोदा माऊलीनं सोबत शिदोरी सुद्धा दिलेली होती बरं का गोपाल कृष्णाला. आणि यमुनेच्या तीरावर यांनी सगळ्यांनी जावं. तिथं छानपैकी त्या गायींना चरायला सोडून द्यावं. इकडे त्या गायींच्या मागे या सगळ्या बाल गोपालांनी फिरावं. आणि आमच्या गोपाल कृष्णानं आपल्या सुंदरशा त्या बासरीतून मधुर असे मंजूळ असे स्वर तिथे काढावेत. आणि आमची सगळी गोपाल मंडळी, त्याचे सगळे मित्र त्याच्या अवतीभोवती बसायचे आणि ही सगळी सुंदर बासरी ऐकायची. असं विलक्षण असं ते दृश्य होतं मंडळी. आणि दुपार झाल्यानंतर ही सगळी मुलं एकत्र यायची आणि आपापली शिदोरी काढून आता जेवायला बसणार. कुणी एखाद्या आडोशाला बसलाय, कुणी त्या दगडाच्या मागे जाऊन बसलाय, कुणी एखाद्या झाडाखाली बसलाय, पण एकत्र कुणीच बसलेलं नव्हतं हो. गोपाल कृष्णांनी बघितलं की अरे ही सगळी मुलं शिदोरी घेऊन आलेली आहेत पण कुणीच एकत्र बसून खात नाहीये. काय कारण असावं? कारण ही सगळी फक्त आमचे गोपाल कृष्ण हे श्रीमंत घरचे, बाकी सगळी सवंगडी जे होते सगळे त्यांचे ते गरीब घरातले होते. आणि त्यांनी कुणाच्या आईनी 4 भाकड्यांचीच तुकडे दिलेले असावेत, कधी कुणाच्या आईनी एवढीशी भाजीच दिली आहे, कधी रात्रीचा शिळा उरलेला काहीतरी दिलेलं आहे. असं सगळं असायचं. त्यांना लाज वाटायची हो या सगळ्यांसमोर काढायची गोपाल कृष्णाच्या. आणि म्हणून ते आपले वेगवेगळ्या ठिकाणी बसून ते सगळं खायचे. गोपाल कृष्णांनी हे बघितलं मात्र आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही, अरे आपण सगळे तर यांच्यासोबतच खेळतो, यांच्याबरोबर चोऱ्या करायला जातो, लोणी खातो. असं सगळं जर आपण एकट्याने या सगळ्यांनी एकटे जेवलो तर कसं व्हायचं ना. म्हणून गोपालकृष्णांनी काय केलंय, या यमुनेच्या तीरावर आपली घोंगडी अंथरली आणि त्या घोंगडीवर सगळ्या मित्रांनी आणलेली त्यांची शिदोरी भगवान गोपालकृष्णांनी रीती केलेली आहे. आणि त्यात आपल्याकडचं दही, दूध, तूप, साखर, लोणी सगळं घातलं गोपालकृष्णांनी. ते सगळं स्वतःच्या हाताने कालवलं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काला तयार झालेला आहे. आपल्याला दहीहंडी फोडायची आहे ना, दहीहंडी फोडायची आहे ना, आणि काला आहे का इथे? द्या ना. सगळ्या सवंगड्यांनी तिथे आले. भगवान गोपाल कृष्णांनी तो सगळा काला आपल्या हातांनी एकत्र केलाय बरं का. आणि हातांनी एकत्र करून तो जो काय मधुर असा काला तयार झाला तो आपल्या सगळ्या सवंगड्यांच्या मुखात आमच्या भगवान गोपाल कृष्णांनी स्वतःच्या हाताने भरवलेला आहे.